मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। सप्तशृंगी देवी मंदिर परिसर व शनी मंदिर परिसरामध्ये पुन्हा पाण्याचे संकट। एकीकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत असताना गंगापूर धरणाच्या अतिशय जवळ असलेल्या सातपूर मधील प्रभाग क्रमांक 10 मधील शनी मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर या परिसरात पुन्हा एकदा पाण्याचे संकट आले आहे। परिसरातील नागरिकांच्या आणि महिलांच्या म्हणण्यानुसार नळाला पाणीच येत नाही, करायचे काय? सण उत्सव काळात पाणी येत नसेल तर पाण्याचे बिल का भरायचे, असा प्रश्न उपस्थित करीत माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर प्रभागातील महिलांनी मोर्चा नेला होता। विशेष म्हणजे या मोर्चावेळी मनपा अधिकारी माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांना ऑफिस मध्ये चला तेथे बोलू, मात्र महिलांना वेळेवर पाणी येत नाही, त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येणार नाही आणि खुर्चीवरही बसणार नाही, महापालिकेच्या पटांगणातच आंदोलन करेल, असा पवित्रा इंदुबाई नागरे यांनी घेतला होता। त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या ठिकाणीच नागरे मावशींना खुर्ची आणून बसविले व चर्चा केली। यावेळी अधिकाऱ्यांनी 8 दिवसात पाण्याचा प्रश्न मिटेल असे सांगितले, मात्र हा प्रश्न न मिटल्यास मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे व परिसरातील महिलांनी सांगितले आहे। 8 दिवसात हा प्रश्न न सुटल्यास नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयामध्ये पुन्हा मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। आज प्रभाग क्रमांक 10 मधील शनी मंदिर परिसर, सप्तशृंगी देवी मंदिर परिसर, नवजीवन हॉस्पिटल परिसर आणि साईनाथ हॉस्पिटल परिसर या ठिकाणचा पाणी पुरवठा गेल्या 2 महिन्यापासून विस्कळीत होता। मागच्या वेळेस नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या उपस्थितीत आम्ही फिल्ट्रेशन प्लांट येथे आंदोलन केले। तिथं गेले असता पाण्याची जी समची लेवल आहे, प्रभाग क्रमांक 10चा जो स्टोरेज साठा आहे, समची लेवल नसल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होता। परंतु तिथे आम्ही आंदोलन केल्यामुळे तो काही दिवस पाणी पुरवठा सुरळीत झाला होता। 15-20 दिवस रेग्युलर पाणी सुस्थितीत आले, परंतु गणेशोत्सव झाले, त्याच्यानंतर आता नवरात्रोत्सव, काल दसरा पार पडला। काल दसरा असताना या सर्व माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी मुकावं लागलं। त्यांनी आज परत सकाळी काल आम्हाला सांगितलं का पाणी नाही। आज आम्ही ताबडतोब महानगरपालिकेच्या अधिकारी, विभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे का या महिलांना वारंवार त्रासाला सामोरे जावं लागते, महिलांची मोठी अडचण होते, परंतु महापालिका प्रशासन हे काही मुजोर अधिकारी आहे, काही अधिकारी जाणीवपूर्वक जी समची लेवल असते तिथं जे वितरण तो साठा असतो तिथं जाणीवपूर्वक तिथं हेळसांड करून प्रभाग क्रमांक 10च्या काही नागरिकांना वेठीस धरताय। तर काही असे अधिकारी, त्यांचे पण आम्हाला काही नावं कळाले, आम्ही आज आयुक्त मॅडमांना त्या अधिकाऱ्यांची नावं देऊन ते जे समची जी लेवल आहे कमी जास्त करतात त्या अधिकाऱ्यांवर पण कठोर कारवाई करायला लावली आहे। आमचं महापालिकेला एकच सांगणं आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 10चे नागरिक असो किंवा सातपूरचे कुठलेही नागरिक असो, माता भगिनी त्यांना कुठल्याही पाण्यापासून वंचित राहता कामा नये। शनी मंदिर परिसर आहे किंवा आपलं सप्तशृंगी मंदिर परिसर आहे, या ठिकाणी गेले 20-25 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन आहे, त्या असल्यामुळे ते जीर्ण झालेलं आहे। मागे आम्ही प्रशासन असल्यामुळे निधीची चणचण भासते, तर आम्ही 2दा आयुक्त मॅडमांना पत्र पण दिलेले का तिथं त्वरित आपण 6 इंची किंवा 8 इंची मोठी पाईपलाईन कायमस्वरूपी टाकण्यात यावी व यांना कायमच्या पाण्यातून मुक्तता मिळावी असं यांना आग्रह पण केला। आज परत आम्ही सर्व नागरिकांच्या समेत निवेदन दिलेले। आता पण पाणी पिल्यांवर आम्ही गेलो तर आमचं पाणी 8 दिवस स्रोत आलं, त्याच्यानंतर आलं नाही। आता एवढ्या नवरात्राचा उत्सव होता तरी पाणी नाही त्यांना, मग माता बहिणीला पाणी नाहीये, पूरग्रस्त बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना। आता पावसाळा नसता, उन्हाळा असता तरी आपल्याला मानता आलं असतं, पावसात धरणात पाणी नाहीये, मायला समजून घ्या।
ते जर जार विकत आणून जर पाणी जर विकत घेते, म्हणजे पाणी जर तुमचं जर हे नसलं, असं जर असलं तर आम्हाला पाईपलाईन नवीन पाहिजे. 10 दिवसात जर पाणी असलं तरच, नाही तर आम्ही आंदोलन 100-200 महिला येऊन बसणार आहे आणि पाण्याचे हंडे घेऊन येणार आहे रिकामी. गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाण्याचा कायमच आम्हाला प्रॉब्लेम येत असतो. आम्ही अनेक वेळा आमच्या नगरसेविका असेल यांना हाताशी धरून नगरपालिकेला अनेक वेळेस निवेदन दिलं. तेवढ्यापुरतं तेवढा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, पण नंतरून 4-5 दिवसानंतर जे आहे ते आहे. पण आता एक वेळ अशी आलेली का काल आमच्या इथे दसरा असून सुद्धा आम्हाला विकतचं पाणी प्यावं लागलं. तर ह्या नगरपालिकेचं आम्ही करायचं का? आम्ही टॅक्स का भरतो? आम्ही पाणीपट्टी कशासाठी भरतो? आम्ही बाहेरून जर का आम्हाला जार आणूनच पाणी प्यायचं असेल तर आम्ही यांना पाणीपट्टी देणार नाही ना. कायम त्यांना निवेदन द्यायचं, हे फक्त तात्पुरतं आम्हाला त्याच्यावर निवेदन का सोल्युशन देतात. परत जो प्रॉब्लेम आहे तो आहे, ह्या नाशिक शहर आणि अनेक जिल्ह्यांना पाणी दिलं, पण त्या स्वतः नाशिक जिल्ह्यात जो धरण आहे, धरणाच्या बाजूला असलेल्या विभागात जर का पाणी नाही तर मग त्या धरणाचा आम्हाला फायदा नाही ना. जर का पूर्ण नाशिक तुम्ही नदीला पाणी सोडताय, बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी भेटताय. आता आमचा चौक जो आहे, आमचा चौक सोडून बाकीच्या चौकांमध्ये आता काही ठिकाणं असे का तिथं 2-2 टाईम पाणी येतं, पण आम्हाला 1 टाईम पाणी येतं. 9 ते आमचा 1 वाजेचा पाण्याचा टाईम आहे. आमच्या इकडे ते 9ला पाणी सोडतात, ते पाणी आमच्याकडे 11ला येतं. 11ला जर का तुम्ही एक हंडा भरायला लावता तर तो भरायला 11:30 वाजता आहे. तर ज्यांच्या घरात मोठी फॅमिली त्यांनी घरातलं पाणी भरायचं कसं? तर आमचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा म्हणून आम्ही आज आमच्या इंदुताई नागरे यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला सांगितलं का आपण तिथे जाऊन तिथे काय असेल ते बघू. आज आम्हाला इंदुताईंनी या ठिकाणी आमच्यासोबत येऊन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले. मी आमच्या सर्व चौकाच्या वतीने मी बाईचे आभार मानतो की बाई तू आमच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आली. ते आम्हाला पण बरोबर वाटत नाही का आज बाईची तब्येतसुद्धा चांगली नाही राहत तरी बाई आमच्यासाठी येऊन इथे 2 तास जर काही इथं धरणे आंदोलन करते तर या नगरपालिकेला थोडीफार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे का आपल्याकडे एक वयोवृद्ध महिला येऊन आपल्याकडे आंदोलन करते तर आपण याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. तर माझी नगरपालिकेला सुद्धा हात जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन आम्हाला पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सुरळीत करून द्यावा. 10/2025 रोजी माझी नगरसेविका श्रीमती इंदुताई सुदाम नागरे या स्वतः त्यांच्या प्रभाग क्रमांक 10 जी ना, शनी मंदिर, नवजीवन हॉस्पिटल परिसर, सप्तशृंगी देवी मंदिर परिसर, अशोकनगर इथे कमी दाबाने पाणी येत असल्याने त्यांनी आज सर्व महिला व पुरुष यांच्या समवेत विभागीय अधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन केले. तर मी त्यांना आश्वासित करतो का तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम हा 8 दिवसात मी सॉल्व्ह करतो. तसं असेल तर वरिष्ठांना हे करून वरिष्ठांच्या कानावर घालून मी जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या पाण्याचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करून देतो. महिलाचं म्हणणं असे बा तुम्ही आता फक्त 8 दिवसात पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार नाही, कायम स्वरूपी पाहिजे. 8 दिवसात तुम्हाला मागील 2-3 महिन्यापूर्वी हे संपूर्ण नगरसेवक फिल्टरेशन प्लांटवर गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाण्याची पातळी पाहिली आणि नंतर 8 दिवस सुरळीत पाणी राहिलं. त्या 8 दिवस राहिल्यानंतर पुन्हा असा प्रॉब्लेम येण्याचं कारण काय? नाही, मी तिथं प्रत्यक्ष व्हिजिट मारतो. तिथं पाणी वितरण होतं, तिथं पाण्याची टाकी वाटलं असं त्या अधिकाऱ्यांना आम्ही आदेशित करू किंवा त्यांच्या वरिष्ठांना सांगू जी पाण्याची लेवल आहे तुमची जी म्हणजे नेहमीप्रमाणे जी असती त्याप्रमाणे ती लेवल ठेवावं जेणेकरून सर्वांना पाणी व्यवस्थित मिळेल. पण मग पाण्याची पातळी कमी जास्त होण्याचं कारण काय? ते आता ते टेक्निकल प्रॉब्लेम तिथं विचारावं लागलं मला. जिथं ते फिल्टरेशन प्लॅनला जे अधिकारी कर्मचारी आहे त्यांना विचारावं लागलं. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.